नमस्कार. आज आपण बोलणार आहोत हॅकिंगबद्दल. एक असं जग जे जितकं गुंतागुंतीचं आहे तितकंच आकर्षकही. म्हणजे बघा, इथे धोका पण आहे आणि संधीसुद्धा. चला तर मग या जगात जरा डोकावून पाहूया. अच्छा, हॅकर हा शब्द ऐकला की काय आठवतं? बहुतेक करून असंच काहीसं चित्र डोळ्यासमोर येत असेल, बरोबर? एक अंधारी खोली, समोर कॉम्प्युटर स्क्रीनवर हिरव्या रंगाचे कोड्स आणि एक हुडी घातलेली व्यक्ती. पण ही गोष्ट इतकी सरळ आहे का? म्हणजे प्रत्येक हॅकर असाच असतो का? जरा विचार करा, काय होईल जर हॅकिंग म्हणजे फक्त गुन्हाच नाही, तर एका हिरोसाठी, एका रक्षकासाठी असलेलं एक जबरदस्त करिअर असेल? म्हणजे जिथे मागणी भरपूर आहे आणि काम आहे डिजिटल जगाला वाचवण्याचं. कमाल वाटते ना ऐकायला. पण थांबा, या हिरोच्या गोष्टीपर्यंत पोहोचण्याआधी आपल्याला विलनला समजून घ्यावं लागेल. म्हणजेच हॅकिंगमुळे नेमका किती मोठा धोका निर्माण झाला आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे. कारण याच धोक्यामुळे तर त्या संधीचं दार उघडलंय. तर मग हॅकिंग म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही आहे डिजिटल चोरी किंवा डिजिटल घुसखोरी. म्हणजे कोणाच्याही कॉम्प्युटर सिस्टममध्ये किंवा प्रायव्हेट नेटवर्कमध्ये त्यांच्या परवानगीशिवाय शिरून चुकीच्या हेतूने त्यावर कंट्रोल मिळवणं. आणि हा धोका अजिबात छोटा नाहीये. विचार करा, बँक खात्यांमधून पैसे गायब होण्यापासून ते मोठ्या कंपन्यांची आणि अगदी देशांची गुप्त माहिती चोरण्यापर्यंत. एवढंच नाही तर दहशतवादी कारवायांसाठी सुद्धा याचा वापर होतो. ही खरं तर एक अब्जावधी डॉलर्सची ग्लोबल समस्या बनली आहे. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय आहे माहितीये? 1970च्या दशकात हे सगळं मुलांचा खोडकरपणा म्हणून सुरू झालं होतं, म्हणजे जस्ट फॉर फन. आणि आज हे एक मोठं संघटित गुन्हेगारीचं आणि दहशतवादाचं स्वरूप घेऊन आपल्यासमोर उभं आहे. केवढा मोठा बदल आहे हा. ओके, तर हे जे सायबर गुन्हेगार आहेत ते नक्की कोण असतात? एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की सगळे हॅकर्स सारखे नसतात. खरं तर हॅकिंगचे 3 मुख्य प्रकार किंवा चेहरे आहेत. चला तेच पाहूया. हे बघा, इथे अगदी स्पष्ट फरक आहे. एका बाजूला आहेत ब्लॅक हॅट हॅकर्स. हे आहेत आपल्या कथेतील विलन, म्हणजे गुन्हेगार, जे टेक्नॉलॉजीचा वापर चोरी, हेरगिरी अशा कामांसाठी करतात. आणि दुसऱ्या बाजूला आहेत व्हाईट हॅट हॅकर्स. हे आहेत आपले हिरो. यांचं काम आहे सायबर गुन्हे घडण्याआधीच सिस्टममधल्या चुका शोधून त्या दुरुस्त करणं. पण थांबा, गोष्ट फक्त काळ्या आणि पांढऱ्या रंगात नाहीये. यांच्यामध्ये ग्रे एरिया सुद्धा आहे. आणि इथे येतात ग्रे हॅट हॅकर्स. हे लोक परवानगीशिवाय सिस्टममध्ये घुसतात, पण त्यांचा हेतू चोरीचा वगैरे नसतो. ते फक्त सिस्टममधल्या कमकुवत बाजू शोधतात आणि मग त्या कंपनीला सांगतात, अर्थात या कामासाठी ते पैसे घेतात. म्हणजे थोडेसे नैतिकतेच्या सीमारेषेवर चालणारे लोक. चला, आता आपण आपल्या हिरोंवर म्हणजे व्हाईट हॅट हॅकर्सवर लक्ष केंद्रित करूया. यालाच एथिकल हॅकिंग असं म्हणतात. त्यांचं काम नेमकं काय असतं आणि ते आजच्या काळात इतकं महत्त्वाचं का झालंय हे समजून घेऊ. या क्षेत्राची गरज किती प्रचंड आहे हे केविन मिटनी यांच्या या एका वाक्यातून अगदी स्पष्ट होतं. ते म्हणतात की प्रत्येक 10 पैकी 9 कंपन्या आणि सरकारी एजन्सींवर कॉम्प्युटर घुसखोरांनी हल्ला केलेला आहे. विचार करा, 10 पैकी 9 म्हणजे परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज येतो. तर मग हे एथिकल हॅकर्स नक्की काय करतात? सोप्या भाषेत ते डिजिटल जगाचे गार्डियन्स आहेत, आपले रक्षक. कंपनीचा महत्त्वाचा डेटा वाचवणं, आपले पासपोर्ट आणि ID सारखी माहिती सुरक्षित ठेवणं, बँकेची माहिती सांभाळणं आणि सगळ्यात महत्त्वाचं सायबर गुन्हेगारांना एक पाऊल पुढे राहून रोखणं, हे त्यांचं काम आहे. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. समजा कोणाला ह्या क्षेत्रात करिअर करायचं असेल, डिजिटल जगाचा रक्षक बनायचं असेल, तर मग मार्ग काय आहे? सुरुवात कुठून करायची? चला याचा रोडमॅप पाहूया, अगदी स्टेप बाय स्टेप. यासाठी साधारणपणे 4 मुख्य पायऱ्या आहेत. सगळ्यात आधी तांत्रिक आणि एनालिटिकल स्किल्स एकदम पक्की पाहिजेत. स्टेप 2, IT किंवा सायबर सिक्युरिटीमध्ये डिग्री मिळवणं खूप फायद्याचं ठरतं. त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे स्पेशलाइज्ड कोर्सेस करू शकता, जे 3 महिन्यांपासून ते 2 वर्षांपर्यंतचे असू शकतात. आणि फायनली चौथी स्टेप आहे सर्टिफिकेशन. आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेलं सर्टिफिकेशन मिळवलं की तुम्ही तयार. आणि शिक्षणासाठी भारतात ऑप्शन्सची कमी नाहीये. टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, जसे की IIT, NIT, जिथे तुम्हाला JEE किंवा CET द्यावी लागते. बिट्स पिलानीसारखी मोठी प्रायव्हेट संस्था आहे. आणि हो, ज्यांना घरी बसून शिकायचंय त्यांच्यासाठी तर युडेमी, लिंक्डइन सारखे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेतच, जिथे कुठल्याही एंट्रन्स एक्झामची गरज नाही. आणि एकदा हे सगळं ट्रेनिंग झालं की मग करिअरच्या अनेक संधी वाट असतात. तुम्ही इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ॲनालिस्ट बनू शकता किंवा पेनिट्रेशन टेस्टर, ज्याला पेन टेस्टर असंही म्हणतात.
इन्फॉर्मेशन सिक्युरिटी मॅनेजर, सिक्युरिटी कन्सल्टंट अशा अनेक हाय प्रोफाईल भूमिकांमध्ये काम करण्याची संधी मिळते. ठीक आहे, स्किल झालं, शिक्षण झालं, जॉब प्रोफाईल ही समजली. आता येऊया सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे, म्हणजे पैसा. ह्या इतक्या महत्वाच्या आणि जबाबदारीच्या कामासाठी मोबदला किती मिळतो? काय आहेत याचे फायदे? आकडेवारीवर नजर टाकूया. भारतात एका एथिकल हॅकरचं सरासरी वार्षिक वेतन आहे तब्बल 23,70,000 रुपये. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. हा आकडाच या करिअरचं आर्थिक महत्त्व सांगायला पुरेसा आहे. आणि जर आपण भारताबाहेर पाहिलं, उदाहरणार्थ अमेरिकेत, तर तिथे एका एथिकल हॅकरची सरासरी सॅलरी आहे जवळपास $71,000. म्हणजे भारतीय रुपयांमध्ये विचार केला तर 50 लाखांपेक्षाही जास्त. एवढंच नाही, गुगलसारख्या मोठ्या कंपन्या तर फ्रेशर्सना म्हणजे अगदी पहिल्या वर्षीच 50,000 ते $1,00,000 पर्यंत पगार देऊ शकतात. याचा अर्थ करिअरची सुरुवातच एका दणदणीत पॅकेजने होऊ शकते. तर या सगळ्या माहितीमधून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट आहे. आपलं डिजिटल जग दिवसेंदिवस मोठं होतंय आणि त्यासोबतच त्यातले धोकेही वाढत आहेत. या वाढत्या डिजिटल जगाला त्याच्या रक्षकांची खूप खूप जास्त गरज आहे. आता खरा प्रश्न हा आहे की हे आव्हान स्वीकारून डिजिटल जगाचा हिरो बनायला कोण तयार आहे?